एकाच वेळेला 3-3 अकाउंट अशी बंद होतात म्हणजे काय? अहो ओरडणार नाही तर काय? नाही नाही काही मेसेजच येत नाहीये. काय फ्रीज झाले म्हणजे काय? कसं काय? आम्ही काही केलं नव्हतं. आतापर्यंत अकाउंट चालू होतं. हे झालं कसं मला सांगा आणि कुणी केलंय हे? मग विचारावं लागेल म्हणून काय सांगताय? विचारा ना. इथे आमचं त्याच्यामुळे. चला ठेवा फोन. काय बोलणार याच्याशी? यू नो व्हॉट, हे सगळं ना त्या मॅड आजीने केलंय. आय जस्ट नो इट. डेलिब्रेटली केलंय तिने. आई, अजून एक बॅड न्यूज आहे. आता काय राहिलंय आणखीन? आता तर एक फुटकी कवडी नाहीये आणि बोल. ती कमळी जिवंत आहे. काय? व्हॉट? ती जिवंत आहे? ती मेली नाहीये? हाऊ इज इट पॉसिबल? तिच्या बॉडीमधनं एवढं ब्लड गेल्यानंतर ती वाचू कशी शकते? हे बघ, मी स्वतः हॉस्पिटलमध्ये फोन केला होता. त्यांनी स्वतः सांगितलंय की ती वाचली, ती जिवंत आहे. अरे पण हे कसं शक्य आहे? अगं तिला काय तो कुठला तो ब्लड काय? बॉम्बे. हा मग तो हवा होता, तो मिळत नव्हता. आणि ती बाहेर पोरं पण म्हणत होती की ती काळी निळी पडली म्हणून. तरी पण वाचली कशी काय? एक्झॅक्टली. तिला रक्त कोणी दिले माहिती तुला? कोण? राजन. काय? डॅडने. हो. धन्य धन्य आहे तो राजन. खरंच धन्य आहे. काय म्हणावं अशा बापाला? या आपल्या लाडक्या लेकीला असा धाकात ठेवतो आणि तिला त्या गावच्या कमळीसाठी अगदी शरीरातनं रक्त काय देतोय. काय बोलू? संताप होतोय नुसता. आय कॅन नॉट बेअर दिस. मला ती मेलेली हवी होती. ती जिवंत कशी काय राहिली? आता ती जिवंत राहिली म्हणजे ती पुन्हा माझ्या डोळ्यासमोर येणार, पुन्हा कॉलेजमध्ये येणार, पुन्हा माझं लाईफ स्पॉइल करणार. तसं आम्हाला पण होतं, कळलं? काय? हाय. ऋषी, आता कमळची तब्येत कशी आहे रे? बरी आहे. डॉक्टर म्हणालेत आता ती आउट ऑफ डेंजर आहे, पण अजून शुद्धीवर नाही आली आहे. चला, देवाची कृपाच झाली आणि राजन वेळेत पोचला. बरं, तू आज तिथेच थांबणारस का? नाही, बाकीचे लोक असतील ना तिथे, तिची काळजी घ्यायला. मला वाटतं तू घरी ये आणि येऊन झोप जरा. हवं तर परत सकाळी जा. दमला असशील आता. नाही, मी थांबेन इथेच. बरं, ठीक आहे, पण जरा काळजी घे. बाय. मॅडमांचा फोन होता ना? घरी ये म्हणत असतील. जातोस का घरी? मी थांबतो इथे. साहेबा, मी आहे इथे. चहा घ्या थोडा. नको रे, इच्छा नाही. साहेबराव, तुम्ही? नको म्हणल्या, खरंच नको. का असं करायला दोघं पण? अहो सकाळपासून बघालोय मी, रक्तासाठी किती पळापळ करायला लागलाय. पोटात अन्न पाण्याचा कण तर आहे का? असं करू नका. थोडा थोडा चहा घ्या, बरं वाटेल तुम्हाला. अरे खरंच नको. साहेबराव, घेणार ना, तो माझा ऐकतो. तो घेणार, चहा घेणार म्हणजे घेणार. आणि आपल्या कमळीला शुद्ध आली ना की पोट भरून खाणार सुद्धा येतो. हा, मी निघेला चहा घेऊन. हा घे. आणि तू पण काहीतरी खाऊन घे. हा. ये. चल. तिला घरच्यांची आठवण येत होती, त्यामुळे जरा इमोशनल झाली होती मगाशी. का तुझ्या घरचे इथे नसतात का? मग आपण. मी तिच्या वडिलांसारखाच आहे. आता कशी आहे तब्येत तिची? कारण तिचं BP फ्लक्च्युएट झालं होतं ना. नाही, डोंट वरी, काळजीचं काहीच कारण नाहीये. तिला फक्त आरामाची गरज आहे. तिला लवकरच आपण आता नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट करू. थँक्यू डॉक्टर, थँक्यू.
कमळे कमळे तू ठीक आहेस ना? तुला काही त्रास होतोय का? तुला गरगरत आहे का? काल तू अगं राजन काकांशी बोलता बोलता तुझी पल्स वाढली आणि तू नक्की ठीक आहेस ना? आपण एकदा डॉक्टरांना बोलवूया का? सर मी ठीक आहे. तू पडून राहा, उठू नको, पडून राहा. सर तुम्ही रातभर इथंच झोपलं होतं? कमळे काल आम्हाला किती घाबरवलंस माहितीये तुला? अनिका, हा काय प्रकार आहे? आणि चाकू कशाला घेतलेस हातात? मला तुझं रक्त हवंय. काय रक्त 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 कशासाठी हवंय माझा तुला? हा काय थिल्लरपणा आहे? थिल्लरपणा? तू केलायस थिल्लरपणा. कमीला रक्त दिलं ना, आता मला पण रक्त हवंय ते. अरे मूर्ख आहेस का तू? वेळ लागला का तुला? हो लागलाय मला वेळ. खरं वेळ तर ना तुला लागलंय. कोण ती गावछाप मुलगी, तिला तू रक्त देऊन आलायस? का दिलंस? माझा डॅड ना, डॅड माझा आहे ना, मग तिला का दिलंस? जास्त रक्त आलंय तुझ्या बॉडीमध्ये. अरे एवढं जास्त आलंय तर कट करून ना रस्त्यावर फेकून यायचं होतं, पण तिला का दिलंस? अनिका, कमळे कमळे कशी आहेस ग? कमळे तुला शुद्धीत आलेलं बघून लय भारी वाटायलंय बघ. निंगी बंड्यार मी ठीक आहे. पण मला सांगा की राजन काकांनी माझा जीव वाचवला हे मला कळलं. खरं का असं झालं? त्यांनी रक्त का दिलं? नेमकं मला काय झालं होतं?